ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयावरती आपण पाहू शकता आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या वतीने भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, यांच्या हातामध्ये हंटर आहे आणि हा हंटर मोर्चा आता ठेशन चौकातून हा निघालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर हा ठेशन चौकातून मोर्चा आपल्या मार्गावरून हा पुष्पराज चौकातील कर्मवीर भाऊराव पातळा इथे असणाऱ्या DCC बँकेच्या ठिकाणी जाणार आहे। एकंदरीत पाहिलं तर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। आणि या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकता लोकांच्या मनात या संदर्भात चीड असल्यामुळे या DCC बँकेत जो भ्रष्ट कारभार सुरू आहे या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या मोर्चाच्या माध्यमातून केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। गोपीचंद शेठ, मला सांगा, हातात चाबूक घेतलेला आहे, मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, काय सांगाल? हा चाबूक आता जिल्हा बँकेवरती चालणार आहे, ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं आहे। गोरगरीब शेतकऱ्यांची बँक यांनी आता देशोधडीला लावायचं काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळं या चाबकाच्या फटकाऱ्यामध्ये जिल्हा बँकेवरती राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासक नेमला गेला पाहिजे। त्यासाठी आज चाबूक आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी खांद्यावरती घेतलाय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काय मागणी आहे तुमच्या राज्य सरकारला, काय अल्टिमेटम आहे? राज्य सरकारकडे मागणी ही आहे, 88 नुसार जी चौकशी सुरू आहे ती तात्काळ संपून या 88च्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे की चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केलेले आहेत, चुकीच्या पद्धतीनं प्रशासक मंडळानं त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमला पाहिजे। सरकारला काय मागणी आहे आणि मोर्चाचं काय आयोजन केलं? हातात हंटर घेतलाय भाऊ। महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आसूड हातात घेतलेला होता शेतकऱ्यांच्यासाठी, तसं ही जी वळू बैल बँकेमध्ये चरत आहेत त्या वळू बैलांना आसूडानंच बाहेर काढावं लागेल आणि राज्य सरकारनं हस्तक्षेप करावा, बँक वाचवावी। वळू बैलांच्या मागे सरकारनं राहू नये तर शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावं। सरकारला शेवटचं काय अल्टिमेटम आहे? नाही, आम्ही सरकारला अल्टिमेटम जनता देते, आम्ही द्यायची काही गरज नाही, परंतु सांगली जिल्ह्यातल्या शेतकरी, शेतमजूर आणि तरुण उद्योजक याच्या मनामध्ये आहे की या टग्यांना बाहेर काढा। आपण एकंदरीत पाहिलं तर DCC बँकेतील टग्यांना बाहेर काढा असं सदाभाऊ खोत यांनी मागणी केलेली आहे। तर गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेलं आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्यात, जिल्हा बँकेवर प्रशासक नेमावं। एक कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।